आपले हात, आपली पत्रिका ज्योतिषाला दाखवण्यापेक्षा त्याच हातात स्वामी नाम जपाची माळ घेतली आणि क्रमशः 3 अध्याय जर वाचन करत राहिलो तर तुमच्या भाग्यात काही लिहिले असेल ते बदलण्याची ताकद फक्त स्वामी माऊली ब्रह्मांड नायकाकडे आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय खूप खूप स्वागत आहे. तुम्ही सर्वजण आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांचे हितगुज बाबतीत, दिंडोरी सेवा मार्गाबाबतीत, काही केंद्राबाबतीत तोडगे असतील, काही हितगुज मार्गदर्शन असेल ते सर्वात आधी तुम्हाला पोहोचून जातील. तर चला तुमचा आज जास्त वेळ घेत नाही, मेन मुद्द्यावर येऊया, आपल्या व्हिडिओला सुरू करूया. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. बघा, स्वामी समर्थांचा मार्ग जितका सोपा आहे तितका अवघडही आहे. सोपा का आहे तर आपण जर स्वामी सेवा रोज एक एक टप्प्याने वाढत गेलो, आपल्या वेळातील वेळ काढत गेलो तर आपल्यासाठी सोपा जातो. जर आपण आळसच करत गेलो की आज मला जास्त काम आहे, आज मला यावे, आज मला त्यावे, ह्या करत गेलो तर स्वामी मार्गात आपण पडतच नाही. तो आपल्यासाठी कठीण होतो, कणकर होतो आणि अवघड होऊन जातो. प्रत्येकाला स्वामी सेवेत येणं गरजेचंच आहे. प्रत्येकानं स्वामी सेवा करणं सुद्धा गरजेचंच आहे. तेव्हाच तुमचे कुठे प्रश्न सुटले जातील. स्वामी सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही. जिथे सेवा केली जाते तिथेच फक्त मेवा मिळतो. आणि जर सेवेचा मेवा खायचा असेल तर निश्चितच आपण स्वामी मार्गात आलो पाहिजे. स्वामी सेवा कशा आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजेत. मनाला वाटेल तशी सेवा नाही करायची. काही सेवेला सुद्धा महत्त्व असतं, काही सेवेला सुद्धा प्रश्न असतात, त्या टाईपनं केली गेली पाहिजे. कारण कुठूनही कशी नाही करायची सेवा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं जाणकार आपल्या केंद्रामार्फत सेवेकरी ठेवलेले असतात. तिथे जाऊन तुम्ही विचारलं तर निश्चितच तुम्हाला सेवा मार्ग कळली जाईल. किंवा व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगितली ती ह्यासाठीच व्हिडिओ काढत आहे की तुम्हाला सेवा या सोप्यातल्या सोप्या सेवा कशा तुमच्या मार्फत पोचल्या जातील, त्यातून तुमचे प्रश्न कसे सुटले जातील, हाच माझा एक हेतू आहे, हाच माझा एक पर्याय आहे. आणि तो तुम्ही निश्चित शांत न करता व्हिडिओ पूर्ण पाहत जा. कारण मध्ये आधी महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते, दिंडोरी सेवा मार्गातील सेवा सांगितली जाते, ती तुमच्यापर्यंत जर नाही पोहोचली तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओचं महत्त्व तरी कसं जाणकार येणार. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत जावा. कारण आपला व्हिडिओ फालतू नसून सेवा मार्गातील आहे. जर कुणाला राग येत असेल तर मी स्वामी समर्थांना अनुसरून तुमची क्षमा मागते. श्री स्वामी समर्थ. चला मेन मुद्द्यावर आणि येते की सेवा करायचं ही काहीतरी वेळ असते, काहीतरी प्राधान्य असतं, काहीतरी महत्त्व असतं. प्रत्येक सेवेत पाठीमागं एखादा हेतू धरलेला असतो. जसं आपण व्यंकटेश स्तोत्र बोलतो त्यावेळेस काय महत्त्वाचं असतं की कुठेतरी आपला प्रश्न पैसे अडकलेले असतात. ह्या सेवेने जर आपण सेवा केली तर आपले पैसे ते आले जातात. कारण आपण जर धंदा एखादा करत असेल तर प्रश्न काय असतोय, उधारीवर जास्त करून चालू असतं, प्रत्येकाचे पैसे अडकलेले असतात. तर ह्या सेवेने काय होतं, तुम्ही जर 7 ते 8 दिवस ही सेवा केली तर तुमचे पैसे ती व्यक्ती स्वतःहून आणून देतोय. अनुभव घ्या. प्रत्येक सेवेचं मी म्हणताना सेवा करा आणि अनुभव घ्या, निश्चितच अनुभव येतो. तशा प्रकारे जर एखादा खूपच आजारी असतोय आणि औषध गोळ्यांनी सुद्धा गुण येत नाही, डॉक्टर सुद्धा बघा म्हणतात तर रिपोर्ट नॉर्मल आहे, मी सुद्धा सांगू शकत नाही नेमकं काय प्रॉब्लेम आहे, जिथं सायन्स हार मारतं ना तिथं स्वामी समर्थ महाराजांची सेवा चालू होते. निश्चितच आपण जर रुद्रयंत्र घ्यायलाच पाहिजे. रुद्रयंत्र आणि प्रत्येक देवघरात हे रुद्रयंत्र आपल्या मार्गातीलच असायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आपल्या नजदीकच्या केंद्रात जावा, दिंडोरी प्रणित मार्गातील रुद्रयंत्र घ्या. छोटं घ्या, मोठं घ्या, पण घ्या. रुद्रयंत्राची खूप गरज आहे कालांतराने आपल्या मुलांसाठी, आपल्या नवऱ्यांसाठी, आपल्या कुटुंबासाठी. जर तुम्ही रुद्रयंत्रावर जर सोमवारी जर रुद्रसेवा केली, अभिषेक घातला, ते जर पाणी आपण घरातल्या सर्व व्यक्तींनी पहिले तर आजाराचेच नव्हे तर भरपूर प्रश्न सुटले जातात. एखाद्या जर आपल्या घरात दीर असेल किंवा आपली नणंद असेल किंवा आपण स्वतः असेल, आपल्याला मूल होत नसेल तर या सेवेने सुद्धा मुलाचे प्राधान्य होते आणि स्वामी मार्गातील सेवा खरंच कामी येते. आपले कुलदैवत आणि कुलाचार, आपल्या कुलदेवताची सुद्धा सेवा केलीच पाहिजे, कुलाचार झालाच पाहिजे, कुलदेवीची सेवा केली पाहिजे, कुंकुमार्जन आपण जर शुक्रवारी हे झालंच पाहिजे. तुम्हाला जर शुक्रवारी होत नसेल तर 15 दिवस हीच पाहिजे. कारण जेव्हा आपण संकटात अडकलेला असतो मग तेव्हा दारे सगळे बंद झालेले असतात, तेव्हा सुचत नसते, तेव्हा तरी मग निश्चितच तुम्ही हाक मारताना ती वेळच येऊन देऊ नका. आपल्या हातात आहे ती वेळ न येण्यासाठी. त्यासाठी आपण आपल्या कुलदेवीचा कुलाचार केला पाहिजे. तुमची जी कोण कुलस्वामिनी असेल तिचा टाक घ्यायचा, तिच्यावर खालून वर 5 बोटाने असेल ओम
आयरीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र 108 वेळा म्हणून कुंकुमार्जन ही सेवा करत जावा. कारण ती सेवा केल्याने आपल्या घरातील मुलांच्यावर, आपल्या घरातील कर्त्या पुरुषावर कोणतंही संकट येत नाही. सौभाग्यवतीचे कुंकू सुरक्षितच राहतं. हा अनुभव घ्या, ही प्रचिती घ्या. अशा प्रकारे जर आपण कुंकुमार्जन करत असलं तर आपल्या घरातील कर्ता पुरुष, करती मुलं यांच्या येणारे मार्गातील संकट दूर होते. अनुभव घ्या. प्रत्येक सेवेचा मी म्हणते ना, सेवा करा, सेवेचा अनुभव घ्या. तशा प्रकारे आपण सांगते गणपती बाप्पांना अभिषेक कधी घालायचा तर महिन्यातून एका संकष्टीला. तुमच्या मुलांची जर बुद्धिमत्ताची पात्रता कमी असेल, त्यांचा काय अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल किंवा त्यांची अभ्यास करायची इच्छा होत नसेल तर तुम्ही करेक्ट 11 संकष्ट्या गणपती बाप्पांना त्या मुलाला शेजारी घेऊन अभिषेक घाला. अथर्व शीर्ष म्हणा, सरस्वती स्तोत्र म्हणा. या स्तोत्राचे पाणी त्या मुलांना प्यायला द्या. आणि हो, या स्तोत्राबरोबर 21 काळ्यांच्या दुर्वा आणि 1 जास्वंदाचं फुल गणपती बाप्पांना व्हायचं अभिषेक करताना. आणि ते दुसऱ्या दिवशी आपण काढायचं, त्याचा ज्यूस त्या मुलांना द्यायचा. अनुभव घेऊन बघा, खूप मोठा अनुभव आहे. मुलांच्या बुद्धीत सुद्धा फरक पडतो आणि ती मुलांना सांगायची वेळ येत नाही की अभ्यास करा. जर मुलांनी आपल्या सेवा केली तर निश्चितच त्यांचा अभ्यासात मार्ग, त्यांची प्रगती होते, त्यांची बुद्धीची प्रचिती होते. तुम्ही अनुभव घ्या. मी प्रत्येक सेवा सांगून का सांगते की तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही सेवा करा आणि मनापासून करा आणि अनुभव घ्या. ताईंनो, माझ्या सेवेकऱ्यांनो, खूप सेवेत ह्या स्वामी माऊली गुरु माऊलींच्या थोडक्यात खूप म्हणजे खूप. अशा प्रकारे जर आपण मुलांना सेवा करायला लागलो आणि आपण मुलांच्या बरोबर केली ना तर निश्चित आपल्या मुलांची प्रगती होते. बघा, हे तोडगे आपले किंडोरी प्रणित मार्गातील आहेत. मी तुम्हाला बरेच तोडगे आज सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा. प्रत्येक संसार मार्गे, मुलांच्या मार्गे, आपल्या सौभाग्याच्या मार्गे येणाऱ्या आर्थिक अडचणी, आर्थिक टेन्शन, वाईट शक्तीचा नाश होण्यासाठी हे बरेचसे तोडगे आहेत. हे तुम्ही करा आणि त्याचा अनुभव घ्या. तर मुलांचं सांगितलं तर तुमच्या मुलांचं लग्न होत नाही. बरेचसे प्रश्न बघा, जिथे काय म्हणतात की पत्रिका चांगली आहे, गुरु चांगला आहे, योग चांगला आहे, पण काहीतरी होत आहे, प्रॉब्लेम होतो, असं बरंचच होत आहे ना. तर तिथं सेवा काय करायची मुलांची, तर आपल्या नित्यसेवेत विवाहाचा एक मंत्र आहे. 108 वेळा मुलांना म्हणायला लावायचा. 11 गुरुवार करायला लावायचा. 11 स्वामींच्या 11 गुरुवारचे व्रत त्यांना बिना मांसाहार खाता करायला लावा. बघा, चालून स्थळ मुलाला येते. फक्त ते मुलांनी मनापासून करायचं, परान्न वर्ज करायचं. बाहेर कुठे नोकरीला जात असेल तर ते पदरच्या पैशाचे देऊन पण शाकाहारी, शुद्ध शाकाहारी खायचं, मांसाहार खायचं नाही. पूजेची मांडणी कशी असते ती आपल्या एका व्हिडिओमध्ये आहे, ते संपूर्ण व्हिडिओ पहा आणि अशा स्वरूपे त्यांच्याकडून करून घ्या. कुठल्याही गुरुकडे जायची गरज नाही, कुठल्या बामणाकडे जायची गरज नाही, कुठे शांती घालायची गरज नाही. मुलांचा योग स्वामी माऊली आपोआप येऊन देतात आणि त्यांचे लग्न व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडतात. हा पण अनुभव घेऊन बघा माझ्या स्वामी सेवेकरी बंधूंनो. आणि दुसऱ्या अनुभव सांगते तुम्हाला. तुमच्या जर घरात कर्जाचा डोंगर असेल डोक्यावर, बरेचशीच लोक बघा नैराश्य तिकडे जातात, अशाकडे जीवन चालू असते व मार्ग. तर ते त्यातनं आपण बाहेर कसं काढायचं, तर तुम्ही जर त्या मुलाची आई असाल किंवा बायको असाल किंवा चुलती काकी बहीण वगैरे असाल, तुम्हाला ते जाणवतं की आज आपला मुलगा, आज आपला बंधू, आज आपला नवरा किंवा आज आपला दीर कर्जाने डुबलेला आहे, त्याच्यातून तो नैराश्य जीवन जगत आहे, खूप त्रास त्याला होत आहे. तर ह्यातून बाहेर कसे काढायचे, तर आपल्या स्वामी मार्गातील 14 अध्याय त्याला रोज पठण करायला लावायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामावली, महालक्ष्मी अष्टकमचे पठण हे त्याच्याकडून करून घ्यायचे. 15 दिवसातून एकदा मंगळवारी दुर्गा सप्तशतीचे पठण पाठ करायला लावा. 7 महिन्यात तुमच्या घरातील कर्ज पूर्णपणे फिटून जाते, कोणतेही टेन्शन राहत नाही. खूप सुंदर आणि खूप महत्त्वाचा तोडगा आहे. प्रत्येक तोडगे हे आपल्या दिंडोरी मार्गातीलच आहे. फक्त अनुभव घ्या, प्रचिती घ्या, सेवा करा, सेवेकरी व्हा. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते बघा, यातीलच तुम्ही जर कुंचमची एक सेवा केली तर त्याने आपल्या डोक्याला कर्जाचा डोंगरच राहत नाही. लक्ष्मी मातेला काही मागायचीच गरज लागत नाही. भरपूर सेवा हातून आपल्या होतात आणि त्यातून आपले कर्ज डोक्यावर फिटले जाते. तर अशा प्रकारे आपण कर्जाच्या व्यापातून मुक्त होतो. आणि एक सेवा व्यसनाधीनता. बरेच मुलं, छोटी छोटी मुलं पण नवऱ्या सोडाच, पण छोटी छोटी मुलं सुद्धा या वाईट मार्गाला लागलेली आहेत. तर त्यांचं व्यसन सहजासहजी सुटत नाही. तुम्ही जे त्यांना दवाखान्यात दाखवता, अमुक आयुर्वेदिक औषध देतात, तमुक आयुर्वेदिक औषध देतात, कितपत ते घेतात व उलट त्यांच्या किडनीवर, त्यांच्या लिव्हरवर त्याचा वाईट साईड इफेक्ट होतो आणि पैसा जाया तसा जातो आणि ते लोक ड्रिंक घ्यायची तशी घेतात. पण ह्याला तोडगा काय असतंय, तुम्ही पुन्हा एकदा सांगते, रुद्राच्या
रुद्रावर अभिषेक करा, रुद्रयंत्रावर अभिषेक करून त्या व्यक्तीला 21 दिवस किंवा 41 दिवस, बघा 21 दिवसांनी जर तुम्हाला नाही यश आलं तर 41 दिवस पूर्ण करा, पूर्ण ते पाणी प्राशन करा. 1 रुपयाची गोळी लागत नाही, डॉक्टरकडे जावं लागत नाही. घरच्या घरी एवढी मोठी रुद्र देवताची सेवा होते, त्याच्यामुळं आपला नवरा असेल, आपला बंधू असेल, आपला मुलगा असेल किंवा अदरवाईज आपला रिलेटिव्ह असेल, हे या मार्गातून मुक्त होतील. आपल्या हातून एक पुण्याचं काम होईल. आणि शिवाय हे मुलं कुठलेही औषध न घेता देवाच्या जलानं अमृतानं जर व्यवस्थित बरी होत असेल तर त्यांच्यावर कुठला शरीर साईड इफेक्ट होत नाही, कुठला वाईट साईड येत नाही. शिवाय ते आपल्या आध्यात्मिक मार्गाकडे लागतात. हे खूप मोठी प्रचिती आहे, फक्त तुम्हाला माहीत नसतं, त्यामुळे तुम्ही तिथपर्यंत पोहोचला नाही. हे पण अनुभव घेऊन बघा आणि अनुभव करा. ज्या घरात आहेत लाजू नका, ताईनं माईनं या सेवा करा, मुलांच्यासाठी करा, नवऱ्यासाठी करा. कारण घरोघरी प्रत्येक एकतरी व्यक्ती व्यसनाधीनता आहे, असं एकही घर राहिलेलं नाही. कलियुग आहे ते की माझा घरात कोण निर्व्यसनी लोक आहेत, मोजक्यावच कुटुंब असेल की तिथं निर्व्यसनी लोक आहेत, नाही तर प्रत्येक घरोघरी आज व्यसनाधीनता चालू आहे. तर दुसरं एक अशाच प्रकारे जर तुम्ही आता एक सेवा म्हणजे कुठली की आपल्या घरात बरेच भांडणं होतात, कलह होतं, द्वेष होतोय, ह्याचं कारण काय असतं? पित्राचा त्रास असतो. ह्या पित्राच्यासाठी बघा लग्नसुद्धा होत नाही, कर्जात आपण डुबत असतो, शेतात उत्पन्न होत नाही. म्हणजे पित्रांच्या त्रासामुळे आपण 5-6 व्याधीतून मुक्त म्हणजे त्रासिकदा होतो. त्यातून मुक्त व्हायचं असले तर आपण जर एकादशीला श्रीमद संक्षिप्त भगवद्गीतेचे पठण केले पाहिजे, 12च्या आत काऊला 1 घास पत्रावर टाकला पाहिजे, मुंग्यांना साखर टाकली पाहिजे, पंचमहायज्ञ असतात ते रेग्युलर केलं पाहिजे, गाईला घास घातला पाहिजे. ह्या गोष्टी छोट्या मोठ्या असतात त्या केल्या पाहिजे. शेताची पूजा करता का हो तुम्ही? नुसतं गुरुमौली सांगितलेलं असते ना, पाडव्याला, अकिटीला, दसऱ्याला, सीतामाई छोटी वेळ, अदरवाईज तुम्ही स्वतः मनानं आणि करता का? किंवा त्याच वेळेला तिला जीव घालायचं का? इतर वेळ जर तुम्हाला वाटलं तुम्ही जर काही करत असला तर तिची ओटी भरू शकताय ना. काय तुम्हाला शेतातून जर वाटली तुम्ही भरपूर खत वगैरे घालताय, भरपूर ही करताय, पण तिथून उत्पन्न तुम्हाला होत नाही, तर तुम्ही करा ना शेताची परत जाऊन तिथं सेवा, सीतामाईची परत ओटी भरा. काही गोष्टी असतात त्या करा सेवा तिथं, धूप दीप जाऊन ओळा. आणि ज्या मर्दांची 16 वेळा स्त्री सूक्त, 1 वेळा पुरुष सूक्त, वल्गा सूक्त आणि फलश्रुती एकदा जर म्हणून शेतातून आला तर बघा तुम्हाला त्या शेतातून उत्पन्न काम येतंय. म्हणजे हे तोडगे किती सोपे असतात, फक्त करायला आपल्याकडे वेळ नसतो. असं आपण म्हणतो वेळ असतो आपल्याकडे, पण आपण करत नाही. तर सेवे करून मी किती आज तोडगे सांगितले, हे प्रत्येक तोडगे तुमच्या प्रत्येक गोष्टीत एखादं तरी, प्रत्येक घरात असं कुठलं घर असेल की ह्यातला एक सुद्धा प्रश्न नसेल, एक तरी प्रत्येक घरात ह्यातला प्रश्न असेल. भरपूर तोडगे सांगितले, तुमचा जिथं प्रश्न असेल त्या प्रश्नाचा तो तोडगा नीट ऐका आणि तो तोडगा करायला चालू करा. सुहस्त सुग्रम ज्यावेळेस तुमच्या कानाला हा व्हिडिओ येईल त्या दिवसापासून वेळ बघू नका, काळ बघू नका, सकाळ बघू नका, संध्याकाळ बघू नका, दुपार बघू नका. ज्या काही मी त्या सेवा सांगितल्या त्या सेवा करा, निश्चितच तुम्हाला फलश्रुती ही मिळणार. ही स्वामी महाराजांना अनुसरून 100% गॅरंटी सांगते. फक्त तुम्ही सेवा करा, सेवेकरी व्हा, मनापासून सेवा करा. कुणाचं हिणं धुणं काढू नका, कुणाचं वाईट चिंतू नका, कुणाच्या प्रगतीवर जळू नका. एवढा सत्कर्माचं कार्य लाभा. तुमच्या सगळ्या स्वामी माऊली इच्छा पूर्ण करणार, 100% इच्छा पूर्ण करणार, मी खात्रीने सांगते. आता तुम्हाला एकच सांगते की स्वामी माऊलींना अनुसरून तुम्ही सेवा फक्त मनापासून करा ताईनं. कुणाला ह्यानं सांगितलं त्यानं सांगितलं जबरदस्ती करायची म्हणून करू नका. तुमची इच्छाशक्ती प्रबळ करा की मला या सेवेत आज जर तुम्हाला वाटलं ठीक आहे तुम्हाला कंटाळा, पण उद्यापासून मनापासून जोमाने तयार व्हा आणि स्वामी मार्गात या स्वामी सेवा करायला चालू करा. बरेच स्वामी सेवा करून घेतात. स्वामी मार्गात येणारं म्हणजे कोण साधं लोक नसतोय, आपण कुठेतरी पुण्य केलेलं असते म्हणून स्वामीने आपल्याला निवडलेलं असतं. हा तुमचा पण लक्षात ठेवा की आपण पुण्याचं काम केलं, आपण लाखात एक आहे म्हणून माऊलीने आज मला निवडलेलं असतात सेवा करायला पोचवले. एवढं लक्षात ठेवा, आपण सेवा ऑटोमॅटिक करतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ निश्चित आवडला असेल तर श्री स्वामी समाजाशी कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. सांगितल्याप्रमाणे म्हणजे प्रत्येक येणारे व्हिडिओ तुम्हाला पोचतील जातील.